हॅलो नमस्कार मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा जो महत्त्वाचा मुद्दा असणार आहे की तुमची जिल्हा न्यायालय भरती 2024 ची जी सेकंड रिस्पॉन्स शीट आहे मित्रांनो ती पेंडिंगला आहे। पहिली रिस्पॉन्स शीट तुम्हाला सर्वांना भेटलेली आहे, तुम्ही सर्वांनी ती पाहिलेली आहे। आता महत्त्वाचा मुद्दा आहे की दुसरी जी उत्तर तालिका येणार आहे मित्रांनो ती कधीपर्यंत येणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो त्याची डेट सांगणार आहे। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। चला तर मित्रांनो आता आपण मेन टॉपिकला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरतीची प्रोसेस कशा प्रकारे होणार आहे याच्यावरती सुद्धा मित्रांनो आपण लवकरच एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत। तर ठीक आहे, आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुमची जी सेकंड रिस्पॉन्स शीट येणार आहे ही जी रिस्पॉन्स शीट आहे मित्रांनो ही आफ्टर ऑब्जेक्शन नंतरची रिस्पॉन्स शीट असणार आहे। म्हणजे पहिली जी रिस्पॉन्स शीट आली होती त्यामध्ये ज्या ज्या प्रश्नांवरती तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना डाऊट आला किंवा असं वाटलं की हा प्रश्न आमचा बरोबर आहे परंतु आम्हाला याचे गुण भेटलेले नाहीत, ज्या ज्या प्रश्नावरती तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं होतं तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी त्या त्या प्रश्नावरती ऑब्जेक्शन घेतलेलं आहे। आता महत्त्वाचा विषय असा आहे की ही जी आफ्टर ऑब्जेक्शन नंतरची आन्सर की आहे ही कोणत्या तारखेपर्यंत येऊ शकते। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्व डाउट्स क्लिअर करतो। तर बघा, आफ्टर ऑब्जेक्शन नंतरची जी आन्सर की आहे हायकोर्ट ऑफ बॉम्बे अंतर्गत जिल्हा न्यायालयाच्या अंतर्गत शिपाई, लिपिक, स्टेनोग्राफर या पदांची जाहिरात ही डिसेंबर 2023 मध्ये आली होती, म्हणजेच प्रसिद्ध झाली होती। ठीक आहे, आता तुमची एक्झाम आता पार पडलेली आहे, तुम्हाला पहिली आन्सर की सुद्धा तुमची आलेली आहे, तुम्ही सर्वांनी ती चेक केलेली आहे। ऑब्जेक्शन घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तुम्हाला ठराविक कालावधी दिला होता त्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्शन वगैरे घ्यायचं होतं। त्यानंतरची पुढची प्रोसेस TCS मार्फत सुरू करण्यात आलेली आहे। आता पुढची प्रोसेस आहे की फायनल आन्सर की प्रसिद्ध केली जाणार आहे किंवा नॉर्मलायझेशनचा जो रिझल्ट असेल तो कधीपर्यंत तुम्हाला पाहायला मिळेल त्याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट देणार आहे। ठीक आहे, तर बघा पुढची प्रोसेस ही जास्तीत जास्त मित्रांनो 10 ते 15 दिवसामध्ये पूर्ण होऊ शकते। म्हणजे आता 10 ते 15 दिवस नाहीये, म्हणजे जवळपास मित्रांनो 8 दिवसामध्ये ही पुढची प्रोसेस कंप्लीट होऊ शकते। 8 दिवसामध्ये पूर्ण प्रोसेस कंप्लीट होऊ शकते। तर बघा मित्रांनो, जर आपण हे 8 दिवस म्हटलं तर मार्च महिन्याच्या मित्रांनो 15 मार्च ते 20 मार्च या तारखेपर्यंत मित्रांनो तुमची आफ्टर ऑब्जेक्शन नंतरची आन्सर की कधीही सुद्धा प्रसिद्ध होऊ शकते। 15 मार्च ते 20 मार्च ही तारीख लक्षामध्ये ठेवा। या कालावधी हा जो कालावधी आहे मित्रांनो या कालावधीमध्ये मित्रांनो तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट कधी सुद्धा प्रसिद्ध होऊ शकते। त्यामुळे मित्रांनो ऑफिशियल वेबसाईट आहे ही, मी आता जिल्हा न्यायालय भरतीच्या ऑफिशियल वेबसाईट वरती आहे। या वेबसाईट वरती मित्रांनो तुम्हाला नेहमी चेक करत राहायचंय, कारण की जी काही अपडेट येणार आहे ती या वेबसाईट वरती तुम्हाला पाहायला मिळेल। ठीक आहे, आता फायनल आन्सर की या कालावधीत प्रसिद्ध होऊ शकते हे एक अंदाजित आहे, हे पण समजून घ्या। आता महत्त्वाचा मुद्दा की आन्सर की आल्यानंतर पुढील प्रोसेस कोणती असणार, तर ऑब्जेक्शन मार्क। आता जर तुम्ही जे ऑब्जेक्शन घेतलेलं आहे जर ते बरोबर असतील तर त्या शिफ्टचे मार्क वाढू शकतील, म्हणजे ज्यांचं ऑब्जेक्शन बरोबर आहे त्या विद्यार्थ्यांचे मार्क वाढतील। त्यानंतर मित्रांनो सेकंड रिस्पॉन्स शीट आल्यानंतर परत तुमचं नॉर्मलायझेशनची यादी वगैरे येणार आहे आणि परत फायनल रिझल्ट या प्रकारेच मित्रांनो तुमची प्रोसेस चालणार आहे। आपण प्रोसेस वरती एक डिटेलमध्ये व्हिडिओ घेऊन येणार आहोत, त्यामुळे मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉन सुद्धा ऑल वरती प्रेस करा, जेणेकरून तो व्हिडिओ आपण अपलोड केला की सर्वात अगोदर नोटिफिकेशनच्या द्वारे तुमच्यापर्यंत पोहोचेल। या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल तर ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। थँक्यू सो मच, धन्यवाद।